नमस्कार मैत्रिणींनो. आज आपण बघणार आहोत की हा बघू शकता तुम्ही ब्लाऊज हा कस्टमरनं आणून दिलेला ब्लाऊज आहे. हा तयार ब्लाऊज आहे, म्हणजे त्यांनी तयार ब्लाऊज घेतलेला आहे. तर त्यांना ना काय करायचं आहे, तर इथे त्यांना ना जो गळा तुम्हाला हा लहान दिसतो ना, तर बघू शकता हा इतका लहान गळा आहे आणि पूर्ण अखंड पॅक आहे. बॅक साईडला बघू शकता हुक लूक आहे आणि असं बॅक साईडला डीप गळा आहे आणि फ्रंट साईडला जर तुम्ही बघता ना, तर हा गळा इतका आहे. तुम्हाला मेजरमेंट मी घेऊन दाखवते. तर बघू शकता इथून जर मेजर केलं तर बघू शकता इथून आहे 5 इंच, म्हणजे जवळजवळ 5 इंच आहे. तर कस्टमरला 1.5 इंच गळ्याची उंची अजून खाली हवी आहे. तर हा तयार असल्यामुळं ह्याची गळ्याची उंची फारच कमी आहे. पण जे कस्टमरचा हा ब्लाऊज आहे ना, त्या इतके गळ्याची उंची कमी असा ब्लाऊज वापरत नाही. बऱ्यापैकी साधारणतः 6.5 आपल्या गळ्याची उंची सगळ्यांची असते. एखाद्यांना कोणाला हवी असेल तर 7 इंच ठेवतात, पण 6.5 म्हणजे 6 इंच आपला तयार गळा येतो आणि अर्धा इंच वरती शिलाईसाठी, म्हणजे साधारणतः 6 इंच ठीक आहे. तर या कस्टमरला 1.5 इंच एक्स्ट्रा हवा आहे. तर अशा वेळेस काय करायचं, तयार ब्लाऊज असू दे किंवा जर तुम्ही शिवलेला ब्लाऊज असेल आणि तो चुकून तुमच्याकडनं गळा कमी झाला असेल, तरी सुद्धा तुम्ही ह्या पद्धतीनं तुमच्या गळ्याची उंची वाढवू शकता आणि गळा तुमचा मोठा करू शकता. काय होतं, बऱ्याच वेळा जर लहान गळा असेल तर बऱ्याच वेळा असं इथे ओढ बसते फार आणि अगदी असा वरती टांगल्यासारखा गळा होतो. त्यामुळं अगदी जास्त नाही कमी नाही, मीडियम तरी गळा असणं गरजेचं आहे. म्हणजे 6 किंवा 6.5 सगळ्यांचा जवळजवळ असतो, तर तेवढा असणं गरजेचं आहे. फार कमी जरी असलं तर फारच असं विचित्र वाटतो तो आणि फिटिंगही बसण्यामध्ये प्रॉब्लेम येतो. तर त्यासाठी आता काय करायचं आहे आपल्याला, आणि इथं त्यांना हुकलूक पट्टीसुद्धा जोडून हवी आहे. म्हणजे ह्याला हुक त्यांना बॅक साईडचं पॅक करायचं आणि फ्रंट साईडला हुकलूक पट्टी करायची. तर अशा वेळेस काय करायचं मी तुम्हाला दाखवते. म्हणून मी हुकलूक पट्टीसुद्धा लावली नाही, म्हणलं अगोदर तुम्हाला दाखवूया की गळा किती लहान आहे. म्हणजे रुंदीला पण कमी आहे आणि उंचीला पण खूपच कमी आहे. तर अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे, तर बघू शकता साधारणतः आता तुम्हाला सांगते की आपल्याला ठेवायचं आहे 6 इंच, म्हणजे वरती शोल्डरला त्यांनी धरलेला आहे, म्हणजे 6 इंच. 6 इंच आपल्याला गळा घ्यायचा आहे. तर इथं येतो आपला 6 इंच. आता 2 इंच आपल्याला मध्य करायचा आहे दोन्ही शिलायांचा. मध्य बघू शकता इथे मध्य आलेला आहे. मी ब्लॅक कलरच्या चॉकनं तुम्हाला दाखवते, म्हणजे जेणेकरून तुम्हाला मार्किंग केलेलं पण दिसेल. तर हे बघू शकता अशा पद्धतीने मध्ये मी मार्किंग केलेलं आहे. आता काय करायचं आहे, अगोदर आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे आणि मग नंतरच गळा कट करून घ्यायचा आहे. तर आता मी तुम्हाला कटिंग करून दाखवते. तर हे बघू शकता असे हे 2 भाग झालेले आहेत. तर अगोदर आता आपल्याला काय करायचं आहे की हुकलूक पट्टी अगोदर जोडून घ्यायची आहे आणि मग नंतर आपला गळा आपल्याला असं वाढवून घ्यायचा आहे. तर बघू शकता कस्टमरने ह्या कलरचं कापड आणून दिलेलं आहे. त्यांनी सेम कलरचं कापड आणून दिलेलं नाही आहे. गोल्डन कलर ह्यामध्ये आहे ना, तसं सेम कापड दिलेलं आहे. ह्यामध्ये बरेच कलर आहेत, पण त्यांनी हा कलर चालला असता, पण त्यांनी हा आणून दिल्यामुळे मी काहीच करू शकत नाही. जसं त्यांनी दिलं तसंच मला लावणं गरजेचं आहे. तर आता ह्याच्यापासून आपल्याला हुकलूक पट्टी जोडायची. कॉन्ट्रास्ट फारच वेगळा आहे, पण त्यांनी सांगितलं हेच लावा म्हणून. तर आपल्याला काय करायचं आहे, तर अगोदर आपल्याला काच बटन पट्टी म्हणजे हुकलूक पट्टी तयार करायची आहे. तुमचा पण जर तुम्ही तयार ब्लाऊज जर घेतला आणि त्याला सुद्धा तुम्हाला जर फ्रंट साईडला हुकलूक हवा असेल, तर तुम्ही सुद्धा या पद्धतीनं करू शकता. त्यासाठी मी पूर्ण सगळंच तुम्हाला दाखवत आहे, म्हणजे कटिंग करून कशी हुकलूक पट्टी जोडायची आणि मग गळा कसा करायचा. तर आता आपण काय करणार आहोत, मॅचिंगचा आपल्याला दोरा घ्यायचा आहे आणि आता ते जोडून घ्यायचं आहे. कापड थोडं कमी असल्यामुळे पट्टीला जोड द्यावा लागतोय मला. त्याच्यानंतर एक साईडला आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे. त्या पट्टीला पण आपल्याला असं फोल्ड करून घ्यायचं आहे, म्हणजे जी लूक पट्टी आहे ना, त्याला पण आपल्याला
त्याच पद्धतीने जोडून घ्यायचं आहे. आता बघू शकता काय करायचं आपल्याला. तर असं नेहमी आपण जसं जोडतो ना तशी पट्टी आपल्याला जोडून घ्यायची आहे. म्हणजे लूप पट्टी. तर या पद्धतीने आपल्याला तर आपल्याला डबल टिप घ्यायची आहे फिनिशिंगसाठी. पट्टी सुद्धा आपली फिनिशिंगमध्ये येणं गरजेचं आहे, तरच आपला ब्लाऊज सुंदर दिसतो. त्यामुळे अनेक टिप आपल्याला मारून घ्यायची, म्हणजे जेणेकरून आपली जी पट्टी असते ना लूक पट्टी ती अशी छान दिसावी आणि सुपेरियर दिसावी. ह्यासाठी आपल्याला बारीक सारीक गोष्टींचं आपल्याला लक्षपूर्वक करणं गरजेचं आहे. तर बघू शकता जे दोरे आहेत ते आपल्याला जोडून घ्यायचे. त्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, तर ह्या साईडला आपल्याला लूक पट्टी जोडून घ्यायची आहे. तर लूप पट्टीला सुद्धा काय करायचं आहे आपल्याला, एका साईडला असा फोल्ड करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर ती पण पट्टी आपल्याला जोडून घ्यायची आहे. ती अशी उलटवून घ्यायची आपल्याला. तर बघू शकता आपली ही हुक पट्टी आणि लूप पट्टी जोडून झालेली आहे. तर हे बघू शकता दोन्ही पट्ट्या आपल्या जोडून झालेल्या आहेत. तर आता काय करायचं आहे पुढचं सांगते मी तुम्हाला. तर आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्याला गळा घ्यायचा आहे आता 6 इंच. म्हणजे आपण जर समजा तयार घेतला असता तर आपल्याला 6.5 घ्यावा लागला असता, म्हणजे जर ब्लाऊज कटिंग करताना. पण आता हा अर्धा इंच वरती धरलेला आहे. इथं पाठीमागच्या भागाला त्यांना काही करायचं नाहीये, म्हणजे पाठीमागच्या साईडला गोट आहे, पण त्यांनी सांगितले पाठीमागं काही उसवी करू नका, फक्त फ्रंट. तर बघू शकता मैत्रिणींनो, तर इथे मी मार्किंग करून घेतलेलं आहे. तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते मी व्यवस्थित. तर वरून मी 6 इंचावरती बघू शकता मार्किंग केलेलं आहे. ह्या पण साईडला सेम तसंच मार्किंग आपल्याला करून घ्यायचं आहे. असं आधी स्ट्रेट लाईन आखून घ्या, म्हणजे आपलं जिथं गळ्याची उंची आपल्याला कट करायची आहे ती. आणि आता काय करायचं आहे, कस्टमरने सांगितलं बॅक साईडचं काहीच करू नका, त्यामुळे आपल्याला इथून गळा कट करून फ्रंट साईडचं फक्त जोडाजोड करायचं आहे. कारण हे शोल्डर जे आहे ना त्यांनी बरंच जॉईंट केलेलं आहे, त्यामुळे इथं आपल्याला काहीच करता येणार नाही. कारण तयार ब्लाऊजमध्ये बऱ्याच गोष्टी असतात, त्यामुळे आपण इथं उचलू शकत नाही. आपल्याला आहे असं जोडणं गरजेचं आहे. तर आता त्यावेळेस काय करायचं आहे आपल्याला, तर इथून आपल्याला असं व्यवस्थित ब्लॅक कलरचे चॉकनं दाखवते, म्हणजे जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजेल. तर बघू शकता इथे आणि इथं मी मार्किंग केलेलं आहे. तर एवढा आपल्याला इकडच्या साईडचा गळा कट करायचा आहे, एवढा इथून असा कट करायचा आहे. म्हणजे इथे इथपर्यंत हा कट न्यायचा आहे, हा कट पण इथपर्यंत न्यायचा आहे. असं दोन्ही साईडचं आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. तर अगोदर मार्किंग व्यवस्थित करून घ्या आणि मगच कटिंग करा. कारण काय होतं, मार्किंग न करता केलं तर कमी जास्त गळा होऊ शकतो, एका साईडचा जास्त एका साईडचा कमी होऊ शकतो. त्यामुळे अगोदर जेवढा तुम्हाला म्हणजे गळा वाढवून घ्यायचा आहे तो अगोदर मार्किंग करा आणि मगच तुम्ही कटिंगला सुरुवात करा. तर आता आपण कटिंग करून घेणार आहोत. तर असा गळा ठेवून घ्या आणि त्याच्यानंतर ना आपल्याला जसं आपण मार्किंग केले ना तसं आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. इथे वरच्या साईडला आपल्याला जास्त रुंदी ठेवायची नाहीये. असा इथून मी असा घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही. आणि ह्या साईडला पण त्याच पद्धतीनं कटिंग करून घ्यायचं आहे. तर इथे पण मी बघू शकता
हे असं केलेलं आहे. इथपर्यंत मी असं कटिंग केलेलं आहे. पाठीमागं मी नेलेलं नाही आहे. इथूनच आपल्याला जॉईंट करत यायचं आहे. आता बघू शकता ह्या पण साईडला तसंच केलेलं आहे. दोन्ही सुद्धा चेक करून घ्या की व्यवस्थित गळे झालेले आहेत की नाही. तर बघू शकता हे असा गळा झालेला आहे. दोन्ही पण हुकलूक पट्टी सेम आहे की नाही अगोदर चेक करा. तर सेम आलेला आहे. दोन्ही पण गळ्यांचा आकार व्यवस्थित आलेला आहे की नाही गोल ते पण चेक करून घ्या. कमी जास्त झाले का ते पण बघून घ्या आणि मगच आपल्याला पट्टी जोडायला सुरुवात करायची आहे. तर बघू शकता त्यांनी तसंच कापड दिलेलं आहे. तर आपल्याला हे आतल्या साईडला लावायचं आहे म्हणजे आपल्याला दुमड पट्टी करायची आहे म्हणजे हेमिंग पट्टी करायची आहे. तर तुम्ही म्हणाल हा कॉन्ट्रास्ट वेगळाच कलर आहे. हो, जसं कस्टमरनं दिलं तसं आपल्याला लावणं गरजेचं आहे. त्यात आपण काही करू शकत नाही. तर आता आपल्याला काय करायचं एका साईडला पाव इंच फोल्ड करून आपल्याला दोन्ही साईडला पट्ट्या जोडून घ्यायच्या आहेत. म्हणजे इथून जोडणार आहे आणि ह्या साईडला जोडणार आहे आणि ती पट्टी आतल्या साईडला ढकलायची आपल्याला. तर दोन्ही पण पट्ट्यांना ना एक साईडला पाव इंच मला टीप मारून घ्यायची आहे. तर बघू शकता अशी मी टीप मारून घेतलेली आहे. व्यवस्थित पट्टी करून घ्या. आता आपल्याला इथून जोडायला सुरुवात करायची आहे. म्हणजे इथून आपल्याला अशी सुरुवात करायची आहे जोडायला. थोडंसं इथं नकळत पाव इंच फोल्ड करून घ्या आणि जसं तुम्ही गळ्याचा आकार कट केला आहे ना तसं आपल्याला व्यवस्थित इथून पाव इंच अंतर ठेवून आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. आता गळ्याला बारीक बारीक कट मारून घ्या म्हणजे काय होईल की व्यवस्थित शेप आपल्या गळ्याचा येईल. तर एक साईडचं मी तुम्हाला अगोदर करून दाखवते आणि मग नंतर दुसऱ्या साईडचं. तर आता बघू शकता इथून मी पूर्ण अशी टीप मारून घेतलेली आहे. तुम्हाला दिसत असेल तर हे बघू शकता व्यवस्थित फिनिशिंग सहित मी टीप मारून घेतलेली आहे. अगदी व्यवस्थित एकसारखी आलेली आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे एकतर तुम्ही हेमिंग पण करू शकता इथे नसेल तर तुम्ही आहे अशी टीप जरी ह्या साईडला मारली तरी सुद्धा चालते. तर बघू शकता मी आहे अशी टीप मारलेली आहे. म्हणजे इथे डबल टीप अशी इकडून घेतलेली आहे. वरून पण मी एक टीप घेतलेली आहे. म्हणजे हे अशा पद्धतीनं बघू शकता गळा तयार झालेला आहे. त्या साईडचं तुम्हाला दिसत असेल. व्यवस्थित फिनिशिंग सहित मी तयार केलेला आहे हा गळा. जे काही आपले धागे वगैरे असतील ते आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचे आहे आणि नंतर तुम्ही वाटलंच तर इस्त्री पण करू शकता जेणेकरून गळा छान चापून बसावा यासाठी. तर तुम्हाला दिसत असेल किती व्यवस्थित आपला गळा हा तयार झालेला आहे. तर आता ह्या साईडचं पण आपल्याला त्याच पद्धतीनं करून घ्यायचं आहे. तर मी दाखवते. तर आता इथं पाव इंच फ्रंट साईडला आपल्याला बारीकचा फोल्ड करून घ्यायचा आहे. पट्टी व्यवस्थित एकसारखी करून घ्या. म्हणजे जसं आपलं फिनिशिंग ब्लाऊजचं बाहेरून छान दिसावं असं वाटतं ना तसं आतून पण छान दिसणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला बारीक सारीक गोष्टींकडनं लक्ष देणं फार गरजेचं आहे. तर बघू शकता इथे पण सुरुवातीला लॉक करून घ्या आणि त्याच्यानंतर आपल्याला अशी टीप मार पट्टी जोडून घ्यायची आहे. व्यवस्थित पाव इंच अंतर ठेवून आपल्याला जसं की आपण त्या साईडला जोडून घेतली त्याच पद्धतीनं आपल्याला त्या पण साईडला जोडून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला ती पट्टी आतल्या साईडला ढकलून वरनं दाबटी घ्यायची आहे आपल्याला. तर बघू शकता ह्या साईडला असं जोडून घेतलेलं आहे. तर आता आपण त्याच पद्धतीने टीप मारून घेणार आहोत जसं त्या साईडला घेतलेलं आहे.
तर बघू शकता ह्या पण साईडला कशी व्यवस्थित आपली टीप आलेली आहे. अगदी फिनिशिंग सहित गळासुद्धा आपला किती व्यवस्थित आलेला आहे. आतल्या साईडला पण बघा फिनिशिंग किती व्यवस्थित आलेलं आहे. कुठंही काही कमी जास्त नाही, एकसारखी पट्टीचं अंतर आपलं आलेलं आहे. तर अशा पद्धतीनं फिनिशिंग सहित आपल्याला पट्टी जोडून घ्यायची आहे. आता तुम्हाला मी गळा दाखवते किती व्यवस्थित हा आपला गळा अगदी हवा तसा तयार झालेला आहे. बघू शकता किती छान. आणि जसं त्यांना ही हाईट पण कमी हवी होती ती हाईट व्यवस्थित योग्य झालेली आहे. गळ्याची रुंदी पण वाढलेली आहे, उंची पण व्यवस्थित झालेली आहे. तर मैत्रिणींनो, ह्या पद्धतीनं तुम्ही सुद्धा जर तुम्ही शिवून झालेला ब्लाऊज असू दे किंवा तुम्ही तयार जरी घेतलेला ब्लाऊज असेल आणि त्याचा जर गळा कमी असेल किंवा तुम्ही शिवलेला ब्लाऊज असेल चुकून जर गळा कमी झाला असेल तर नक्कीच ह्या पद्धतीनं तुम्ही गळ्याची उंची नक्की वाढवू शकता आणि तुम्हाला हवा तेवढा गळा रुंदीला आणि उंचीला नक्की करू शकता. तर मैत्रिणींनो, ही ट्रिक, ही पद्धत गळा उंची वाढवण्याची तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. ड्रेसचा असू दे किंवा ब्लाऊजचा असू दे ह्या पद्धतीनं तुम्ही नक्की करू शकता. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.